पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस आजकाल खूप नॉर्मल झालं आहे. तर याच्या मागचा रूट कॉज काय असेल? तुमच्या प्रश्नातच होतं की पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस नॉर्मल झालं आहे. हे नॉर्मल नाही आहे, हे अबनॉर्मल आहे. बेसिकली पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. पी-सी-ओ-डी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि पी-सी-ओ-एस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. जेव्हा हा डिसीज ओव्हरीपुरता लिमिटेड असतो त्याला आपण डिसीज म्हणतो. पण जेव्हा हा पूर्ण बॉडी इन्व्हॉल्व करतो, जसं की तुमचे पॅनक्रियास, थायरॉइड, युअर फॅट सेल्स, एव्हरीथिंग इज इन्व्हॉल्व, तेव्हा आपण याला सिंड्रोम म्हणतो. सो बेसिकली दर महिन्याला अंडाशयामधून एक अंड तयार होतं. ते 14व्या, 15व्या, 16व्या दिवशी ओव्ह्युलेट होतं आणि मग ते फर्टिलाइज नाही झालं तर हे एंडोमेट्रियमला म्हणजे युट्रसला मेसेज देते की देर इज नो प्रेग्नन्सी आणि यू शुड शेड आउट द लाइनिंग. म्हणजे जे काही प्रत तयार झालेली आहे टू होस्ट अ प्रेग्नन्सी, ती प्रत बाहेर निघाली पाहिजे आणि ती प्रत वाया ब्लिडिंग बाहेर निघते. त्याला आपण पिरियड्स म्हणतो. पी-सी-ओ-डीमध्ये हे अंड जे बनतंय ते पुढेच जात नाहीये, मॅच्युअर होत नाहीये, फुटत नाहीये. त्याच्यामुळं एंडोमेट्रियमला म्हणजे तुमच्या गर्भाशयाला किंवा युट्रसला मेसेजच मिळत नाहीये की किती लाइनिंग बनवायचे आणि कधी शेड करायचे. दर 15-20 दिवसाला एक अंड बनत चाललंय, त्याच्यातलं एकही फुटत नाहीये. सो ओव्हरीमध्ये अंडाशयाच्या आतमध्ये खूप सारे फॉलिकल्स तयार झाले ज्याच्या की एकाही याच्यामध्ये फुटलेलं नाहीये. जेव्हा ते अंड फुटत नाही त्या अंड्याला आपण म्हणतो सिस्ट. सो खूप सारे सिस्ट असलेली म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी, खूप सारे सिस्ट असलेली ओव्हरी. सो ह्याच्यामध्ये काय होतं, गर्भाशय प्रत तयार करत जातं. पण 2-3 महिन्यांनी जेव्हा त्याची कॅपॅसिटी संपते तेव्हा 2-3 महिन्यांनी जो पिरियड येतो तो 8-8, 10-10 दिवस चालतो. त्याच्यामध्ये गाठी जातात, खूप ब्लिडिंग होतं आणि अशा वेळेला कधी-कधी युट्रसला किंवा हार्मोन्सला कळतच नाही की फुल स्टॉप कुठे आहे, कधी बंद करायचं. सो काही जण असे पण असतात की ब्लिडिंग सुरूच आहे 15-20 दिवस, तिथे थांबतच नाहीये. सो दिस इज ऑल अ पार्ट ऑफ पी-सी-ओ-डी. बेसिकली ओव्हरीनी नीट काम केलं नाही की पी-सी-ओ-डी होतो. आता जसं आपण म्हणलो की खूप सारे फॉलिकल्स असलेली ओव्हरी, जेव्हा हे फॉलिकल्स विदाऊट एनी वर्क दे आर सिटिंग, दे स्टार्ट क्रिएटिंग अ मिनॅस. म्हणजे आपण जर एखादी खायची वस्तू डब्यामध्ये ठेवली आणि ती बाजूला ठेवली महिनाभर, ती ऑफकोर्स खराब होणार आहे. करेक्ट. सेम वे जसे फॉलिकल्स विदाऊट एनी वर्क असतात ओव्हरीमध्ये, देन दे स्टार्ट प्रोड्युसिंग अ हार्मोन कॉल्ड टेस्टेस्टेरॉन विच इज अ मेल हार्मोन. मग त्याच्यामुळे इथे केस येणं या सगळ्या गोष्टी नॉर्मल होतात. पण इथले मात्र केस गळतात. दॅट इज मेल पॅटर्न, मेल टेस्टेस्टेरॉनमुळे. मग हे टेस्टेस्टेरॉन आपल्या पॅनक्रियाजमध्ये जातं आणि इन्सुलिनला सांगतं की तूही काम करू नको. दॅट इज अ फॉर्म ऑफ इन्सुलिन रेझिस्टन्स. सो इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? 1 चमचा समजा मी साखर खाल्ली तर त्याला मेटाबोलाइज करायला इन्सुलिन रिलीज होतं. ते इन्सुलिननी काम केलं तर ह्याला एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं. त्या इन्सुलिननी कामच केलं नाही तर हे फॅटमध्ये कन्वर्ट होतं. सो इन्सुलिन रेझिस्टन्समध्ये दिस व्हॉटएव्हर कार्बोहायड्रेट यू आर इटिंग इट गेट्स कन्वर्टेड डिरेक्टली इंटू फॅट. सो फॅट वाढल्यावर आपला मेंदू एक कंडिशन्ड असतो, प्री कंडिशन, की उद्या स्टार्विंग झालं तर युट्रस इज नॉट गोइंग टू सेव्ह, स्टार्विंग झालं तर फॅट इज गोइंग टू सेव्ह यू. सो बॉडी काय करतं, युट्रसमधलं काढून घेतो ब्लड सप्लाय आणि फॅटला देतो. सो ब्लड सप्लाय काढला की अजून ओव्हरी काम करत नाही. सो अजून पी-सी-ओ-डी वाढत जातं. सो पी-सी-ओ-डी वाढतं, वजन वाढतं, इन्सुलिन रेझिस्टन्स, केस गळतात, परत पी-सी-ओ-डी वाढतं, वजन वाढतं. सो पीपल रिलेट वजन वाढणं विथ पी-सी-ओ-डी. असं नाहीये. पी-सी-ओ-डी असल्यामुळे वजन वाढतंय, वजन वाढल्यामुळे पी-सी-ओ-डी होत नाही. इट इज इंटरचेंजेबल. जेव्हा तुम्ही फॅट कंटेंट, तुमचा बॉडीचा पर्सेंटेज ऑफ फॅट कमी कराल, आपोआप तुमचा ब्लड सप्लाय युट्रसला आणि ओव्हरीला परत येईल, आपोआप ते ऑर्गन चांगलं काम करायला सुरुवात करेल. सो रिव्हर्सल हवं असेल तर फॅट पहिलं कमी करणं खूप गरजेचं आहे.